मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. मी आता आंतरवली सराटीमध्ये आणि आत्ताच तुम्ही सगळ्या टीव्ही चॅनलवर सगळीकडे ऐकला असेल काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया कमेंट्स मध्ये हाय लिहा, जेणेकरून मला तुमच्याशी संवाद साधता येईल. मनोजदादा जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा उघडा नागडा करण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि कशा पद्धतीने षडयंत्र रचलं जात आहे, मनोजदादा जरांगे पाटील यांना गारद करण्यासाठी कशा प्रकारचे प्यादे त्या ठिकाणी उभा केले जात आहेत याची देखील घोषणा मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटलांपासून समाज तोडण्याचं फार मोठं षडयंत्र आणि पाप देवेंद्र फडणवीस करत होते आणि त्याचा सगळा चेहरा उघडा नागडा करण्याचं काम आणि बामणशाही या बहुजन समाजाच्या बोकांडी कशा पद्धतीने बसत आहे याच्यावर देखील प्रहार मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेले आहेत. आपण बघत आहात, आम्ही आंतरवली सराटीमध्ये आहोत. या ठिकाणी बांधवांनो बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने माझी या ठिकाणी चप्पल या ठिकाणी तुटलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही दादांची पाठराखण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची परिणामाची चिंता न करता जीवावर उदार होऊन मनोजदादा जरांगे पाटील यांचे मावळे या नात्याने आम्ही आंतरवली सराटीतून एल्गार पुकारलेला आहे. आणि ह्या देवेंद्र फडणवीस यांचं हे जे षडयंत्र होतं ते उघडं पाडण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. दादांनी अतिशय गंभीर प्रकारचे आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेले आहेत. आमच्या दादाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने सागर बंगल्यावरती त्या ठिकाणी इथून पायी निघालेले आहेत. आम्ही देखील दादांच्या सोबत आहे त्या परिस्थितीमध्ये जशाच तशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी निघालेलो आहोत. आंतरवली सराटीतून आम्ही या ठिकाणी आहोत. तुम्ही बघत आहात या सगळ्या गाड्या आणि या ठिकाणी लोक, प्रचंड गर्दी आंतरवली सराटीमध्ये आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि लोक त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी चलो मुंबई अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. आणि जरांगे पाटलांवर ज्या पद्धतीने मागच्या 20 तारखेपासून षडयंत्र रचण्याचं काम बारसकर महाराजाच्या माध्यमातून, काही महिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनोजदादांचं चारित्र्य हनन करण्याचं काम देखील या ठिकाणी घोला होत आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलंय की याचा सगळा सूत्रधार हा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस आहे आणि ही बामणशाही महाराष्ट्राच्या उरावरती बसलेली आहे. असा एल्गार मनोजदादा